आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यायला गोकुळ गीते यांनी नकार दिला। बाप काढला, आता अर्ज मागे घेणार नाही। गणेश गीते यांनी गोकुळ गीतेंना फोन करून अर्ज मागे घेण्यासाठी संपर्क केल्याची माहिती आहे। मोठ्या भावाकडून छोट्या भावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। रिक्वेस्ट केली गोकुळ गीतेंचं काय म्हणणं आहे? गोकुळ गीतेंचं म्हणणं आम्ही देवेंद्र भवने आम्हाला 2 शब्द दिले, आम्ही माघार घेतो आणि गोकुळ भवन माघार घेण्याकरता या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात। माझे सहकारी किरण गोटूर आता नाशिकहून आपल्या सोबत आहेत। किरण, नेमकं काय घडलं? कविता, सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदची जी निवडणूक आहे ती रंगतदार होताना आपल्याला बघायला मिळतोय। सुरुवातीला या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष झाला। अखेर जागा वाटपामध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली आणि त्यानंतर भाजपचे गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून सुद्धा काही अर्ज दाखल करण्यात आलेले होते आणि गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी सुद्धा अर्ज दाखल केलेला होता। पण आज राष्ट्रवादीकडनं ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली होती त्यांनी माघार घेतलेला आहे। त्याच पद्धतीने भाजपचे गणेश गीते यांनी सुद्धा आपली उमेदवारी अर्ज जे आहे ते मागे घेतल्याचं बघायला मिळालं। पण गोकुळ गीते यांनी मात्र अद्याप आपली उमेदवारी अर्ज हे मागे घेतले नाही। ते निवडणूक लढण्यावरती ठाम होते। अर्ज मागे घेण्यासाठीचा जो वेळ आहे तो 3 वाजेपर्यंत होता, 3 आता वाजून गेलेला आहे। त्यामुळे अद्याप गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही आणि त्यामुळे ते आता निवडणूक हे लढणार आहेत हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे शिवसेना विरुद्ध हे गोकुळ गीते अशा पद्धतीची ही निवडणूक होईल। हे गोकुळ गीते पहिल्यापासूनच मी भाजपमध्ये नाहीये आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं जे समजूत काढण्याचा प्रयत्न आहे ते मी समजू शकतो, पण मी निवडणूक लढणारच अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती गोकुळ गीते यांनी घेतलेली होती आणि ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अगदी लास्ट मोमेंटला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळालं। गणेश गीते आणि त्यांची सहकाऱ्यांनी गोकुळ गीते यांना कॉल केला आणि त्यानंतर गिरीश एकूणच महाजन असतील, मुख्यमंत्री असतील, या दोघांनीही आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं आहे आणि त्यामुळे तुम्ही आपली उमेदवारी अर्ज मागे घ्या अशा पद्धतीचं सांगितलं। पण तरी सुद्धा गोकुळ गीते हे लढण्यावरती ठाम होते। या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये अर्ज मागे घेण्यासाठी माझं बाप काढण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मी उमेदवारी मागे घेणार नाही अशी जी भूमिका आहे ते गोकुळ गीते यांनी घेतली आणि त्यांनी अखेरपर्यंत आपला जो उमेदवारी अर्ज आहे ते मागे घेतला नाही आणि त्यामुळे नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशा पद्धतीचं निवडणूक आता नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये होईल असं एकूणच चित्र आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल किरण।